सगळं मी बघितलं फारच घाण परिस्थितीमध्ये आहे. पाठीमागे ते कत्तल होते, इलिगल कत्तल होऊन त्या ठिकाणी मार्केट कशा पद्धतीने एकदम वाईट आज चिकलठाणा येथे दर आठवडी बाजार त्या ठिकाणी भरतो आणि काल परवा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं काही काम करण्यासाठी मार्किंग करण्यात आली होती ना. तिथल्या दर हप्त्यामध्ये त्या ठिकाणी काम विक्रेते त्यांना सुद्धा माहित नव्हतं त्या ठिकाणी काय होणार आहे. म्हणून शनिवारी आपले जालना लोकसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर कल्याण काळे साहेबांना त्यांनी भेटले. सर्व शिष्टमंडळ त्यांचं विक्रेते जवळपास 200 त्या ठिकाणी विक्रेते होते. त्या काळात डॉक्टर कल्याण काळे साहेबांनी माननीय कमिशनर जी श्रीकांत साहेबांना फोन केला आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ काळे असतील, मार्केट कमिटीचे माजी संचालक राहुल सावंत, इब्बूभाई, कल्याण चव्हाण सर, सर्व त्या ठिकाणचे विक्रेते आम्ही जवळपास अर्धा तास त्या ठिकाणी माननीय कमिशनर साहेबांसंग चर्चा केली. का निश्चितपणानं तो विक्रेत्याचा आमचा सुद्धा गैरसमज होता की त्या ठिकाणी वुमन हॉस्टेल होणार आहे, पण वुमन हॉस्टेल होत असताना त्या ठिकाणी जे विक्रेते गेल्या महानगरपालिका अस्तित्वात येण्यापासून त्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो. कारण त्या ठिकाणी जवळपास 500 विक्रेते त्या ठिकाणून आपला उदरनिर्वाह ते करतात आणि दुसरा विशेष म्हणजे त्या परिसरातील जे शेतकरी ते सुद्धा त्या ठिकाणी आपला भाजीपाला घेऊन येतात. निश्चितपणानं आज ती उघड्यावर पडण्याची शक्यता होती. म्हणून आज आम्ही माननीय कमिशनर साहेबाला विनंती केली की आपण निश्चितपणानं त्यामधून चांगला मार्ग काढावा. निश्चितपणानं सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली आणि कमिशनर साहेबांनी सांगितलं मी स्वतः त्या ठिकाणी येऊन आपला कोणत्या जागेत वुमेन हॉस्टेल होणार आहे, कोणत्या ठिकाणी काय होणार आहे त्याचा DPR सुद्धा त्यांनी बनवलेला आहे. निश्चितपणानं तो प्रश्न मार्गी लागेल असे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।